तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय नांदेडमधली। या ठिकाणी गुरुदी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। गुरु गोविंद साहेब यांची 350वी जयंती साजरी केली जाते आणि त्यानिमित्त इथं गुरुदी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस पोहोचले त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर नांदेडमध्ये एक प्रसिद्ध गुरुद्वारा आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। गुरुदी चादर असं या कार्यक्रमाचं नाव आहे आणि यासाठी देशभरातील राज्यातले महत्त्वाचे व्यक्ती हे हजेरी लावताना दिसतात। त्याच वेळेला राज्याचे मुख्यमंत्री इथं पोहोचलेले आहेत त्यावेळेचा हा उत्साह आपण बघतोय। गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वा शहीदी समागम वर्ष आहे। नांदेडमध्ये शीख धर्मीयांकडून हिंददी चादरचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस इथे उपस्थित आहेत। मान्यवरांचा धार्मिक गुरूंच्या उपस्थितीमध्ये हा अविस्मरणीय सोहळा संपन्न होतोय। तर शीख धर्मगुरू या ठिकाणी दिसून येत आहेत। धर्म वाचवण्यासाठी श्री तेग बहादूर यांनी बलिदान दिलेलं होतं आणि त्यांची ही 350वी जयंतीचा समागम सोहळा आयोजित करण्यात आला आहे। नांदेड ही गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे। श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचं 350वं शहीदी समागम वर्ष या वर्षी साजरं केलं जाते आणि त्यासाठी हिंददी चादर या कार्यक्रमाचं आयोजन केलं। याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। शीख धर्मगुरूही या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। शीख धर्मियांकडून हिंददी चादर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। भाविकांसाठी 24 तास लंगर सेवा सुद्धा इथं सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं देशभरातले शीख बांधव या कार्यक्रमासाठी इथं हजर आहेत। शीख धर्मियांचे गुरु सुद्धा इथं हजर आहेत आणि मान्यवर सुद्धा या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नांदेडमधली ही थेट दृश्य आपण बघू शकतो। पहुंचे जाए भंडारी नाम के व्यापारी, नाम के व्यापारी, हर के नाम के व्यापारी। सारी संगत बोलो जी, नाम के व्यापारी, व्यापारी, नाम के व्यापारी, हर के नाम के व्यापारी। तर इथं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सुद्धा हजेरी लावणार आहेत। 5 राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। एक उत्साहाचं वातावरण इथं पाहायला मिळतंय आणि देशभरातले शीख बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। नांदेड शहरामध्ये 2008 मध्ये गुरुता गद्दी त्रिशताब्दी सोहळा झाला होता आणि त्यानंतर आता शीख धर्माचे 90 गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा 300वा शहीदी समागम समारोह चाललाय। आपल्याला माहिती आहे की या देशातली संस्कृती वाचवण्याकरता आणि धर्म वाचवण्याकरता त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या 300व्या या बलिदान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण मोठा कार्यक्रम घेतलाय। नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे। ही शीख पंथाकरता एक अत्यंत पवित्र स्थळ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं आणि म्हणून अतिशय मोठा समागम आणि मोठी संगत आज या ठिकाणी आहे। त्या संगतमध्ये सहभागी होण्याकरता आणि श्री गुरु ग्रंथ साहिब यांचं दर्शन घेण्याकरता मी आलेलो आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। या ठिकाणी हा जो समागम सोहळा आयोजित करण्यात आलाय तिथं मी आलेलो आहे आणि दर्शन घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय।